1000 रुपयाचं पारितोषिक. चला मॅचला सुरुवात करा. येस अंपायर 1000 रुपयाचं पारितोषिक सुमित ढेकलेला मुख्य व्यासपीठावर दिलं जाईल. खूप खूप धन्यवाद संदीप पाटील सर, आपण इथे उपस्थित राहिलात. रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष. सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिला बॉल पायातला होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न पायावर लागलाय आणि समोर स्टंपच्या सापडलाय फलंदाज. 0 गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. चेंडूचा चेंडूचा एमडी वॉरियर्स आणि अप्रतिम असं गीत तुम्ही ऐकलत. एकनाथ माळी सम्राट आहेत या गाण्यांचे. 0-1 फलंदाज बाद होतोय. आकाश पाटील गोल्डन डकचा शिकार. सूरज केने या टीमकडे आहे. नंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी साहिल चौहान फलंदाजीसाठी सज्ज होईल. धावा कराव्या लागणार आहेत. अभिनंदन अलिबागकर आणि नक्कीच उद्याच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. साहिल चव्हाण असा खेळाडू आहे, 18 बॉलमध्ये 65 धावा चेस करायच्या होत्या आणि त्यावेळेला या खेळाडूने त्या 65 धावा चेस केल्या होत्या. त्याच्यामुळे हा जो खेळाडू आहे फलंदाजीतला सगळ्यात मोठा रणधुरंदर आहे आणि आता त्याच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत. हा कसा खेळतोय, शरीरयष्टी पहा, ताकद आहे याच्याकडे, मोठमोठे फटके मारतो. आल्या बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु टप्पा चांगला आहे गोलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये. नयन भगतने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. नयन भगत दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर त्याने हाताळलाय आणि सध्या आपण पाहतोय शांत ठेवलंय. मॅन फ्रॉम वाजेपूर नयन भगत. समोर फलंदाजीसाठी साहिल चौहान. मी म्हटलं होतं हा खेळाडू या मैदानामध्ये आल्यानंतर मोठमोठे फटके मारतो. तोडफोड बॅटिंग सुरू झाली आहे. षटकार. दोन ओव्हरमध्ये 54 धावांची गरज असताना, 3 ओव्हरमध्ये 65 धावांची गरज असताना आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 54 धावांची गरज असताना या खेळाडूने त्या धावा चेस केल्यात म्हणून तर त्याचा संघ इथपर्यंत आहे आणि खेळतोय. हाच तो खेळाडू साहिल. 97 धावा चेस करायच्या होत्या, 100 मारल्या होत्या आणि आपण टॉपच्याला मारतो हे इथे सांगत असताना साहिल चौहान त्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. सो मी मगाशी देखील उल्लेख केलाय SD चं कव्हर आहे आणि त्या बॅट्स आहेत त्या जर कोणाकडे आल्या असतील तर कृपया ते आणून द्या, कारण खेळाडू भरपूर मेहनतीने बॅट घेत असतात, बॅट बनवत असतात. परत एक वेळा पूल करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर भरपूर वेगाने गेला बॉलपर्यंत. लेगबायचा इशारा ते पंच घोषित करतायत. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर पहिले षटक सुरू असताना निशांत 11 मरुआई बिंदने दादरपडा टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय आणि मी म्हणेन एक चांगला निर्णय आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता पहा पक्षी हळूहळू घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत. सूर्य अस्ताला हळूहळू जाईल परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मला वाटतं नॅचरल प्रकाशामध्येच हा सामना कंप्लीट होईल. ज्या पद्धतीने आयोजन राहिले 9:04 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 8 सामने आज कव्हर करायचे आहेत. बॅटचा स्विंग कडक आहे. बॉल आणि बॅट मध्ये जो संपर्क आलाय त्याच्यावर लिहिलं गेलंय हा बॉल सीमा पार. षटकार. सूरज केने भावाळे. कालच हा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला होता. आयकॉन आहे. भाई चषकामध्ये गोटिवलीच्या इर्ती क्रीडांगणावर निलेश पाटील यांनी जी स्पर्धा संपन्न केली कालच आणि तिथे खूपच चांगला खेळ दाखवला होता. एका मॅच मध्ये बॅटिंगही केली होती आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून मैदानामध्ये खेळतो आणि सध्या त्याच्या बॅटमधून एक चांगला षटकार आलाय. नयन भगतचा खरपूस समाचार घेणारा हा षटकार आहे. टीमची धावसंख्या 13. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. 5 ओव्हरची मॅच आहे. सुपर 8 मध्ये प्रवेश होईल एका टीमचा.
पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल ऑन साइडला हाफ ऑर्म जॅप करण्याचा प्रयत्न बॉल थेट जातो विकेट कीपरच्या आता डॉट ओव्हरची होते समाप्ती पहिल्या षटक संपलंय धावा झाल्यात एक गडी बाद 13 धावा ला देखील सपोर्ट करण्यासाठी भरपूर चाहते आलेत आकाश घरत रोहन भोईर निशी घरत राकेश शिर्लेकर आणि ज्ञानेश्वर ठाकूर या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपण पाहतो विश्वजित ठाकूर मोठ्या आता गोलंदाजीसाठी आलाय या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणानून सोडलं मिस्टर जेपीली याला कोणी म्हटले गेलं त्याचबरोबर रायगड विरुद्ध ठाणे स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू आणि त्यातल्या त्यात भारत पाकिस्तान मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आणि सगळं जग दणानून सोडणारा खेळाडू आता गोलंदाजीसाठी आहे विश्वजित ठाकूर पाहूया तो कशी गोलंदाजी करतोय पहिलाच बॉल टो एंडला लागलाय कुठेही लागो बॉल थेट सीमारेषा पलीकडे जाईल 6 धावांसाठी षटकार बॅटिंग करण्याची स्टाईलच बघा ना काय ताकद जोडतोय बॅटच्या एकदम टो एंडला बॉल लागला समोर गेला सिक्सर ऑफ कटर बॉल होता लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक होत होता परंतु अगेन्स्ट द टर्न खेळत असताना टो एंडला लागून देखील षटकार आलाय साईल आहे बॉलला सांगतोय तू हवा का झोका आहे वेगवान बॉल यावेळेला एक्सप्रेस डिलिव्हरी सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल मग हा विश्वजित ठाकूर आहे वेगाचा सौदागर आणि तो वेगावर ज्या वेळेला स्वार होतो त्यावेळेला भले भले बॅटर धारातीर्थी पडतात शांत राहतात विश्वजित ठाकूर 2 बॉलमध्ये 6 धावाल्यात या ओव्हरच्या दरम्यान कमबॅक करावं लागेल विश्वजितला एक षटकार आलाय त्याच्या विरुद्ध साईल कडून फुलर लेनचा बॉल होता कव्हर्सला उडवला डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्या क्षेत्रामध्ये अनेक खेळाडू घसरलेत पडलेत परंतु तिथे अंदाज चांगला बांधलाय थ्रो थोडासा खराब आहे बॅकअप चांगला आहे एकच धाव मिळताना दिसेल आणि विश्वजित तेच सांगतोय की तुम्हाला एक एक धाव वाचवायची आहे कारण जर दुसरी धाव झाली असती तर परत साईल स्ट्रायकिंग एंडला आला असता आणि मग त्याने जर मोठा फटका मारला असता तर मग ते जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे म्हणून एक एक गोष्ट महत्वाची आहे एक एक बॉल महत्वाचा आहे एक एक रन महत्वाची आहे प्रत्येक धाव काउंट होते क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुम्ही नॉकआउट फेज मध्ये खेळता आणि मग ती चर्चा होते एखादी मॅच हारल्यानंतर की इथे जर बॉल फेकला नसता थ्रो झाला नसता तो गेला नसता त्याने षटकार मारला नसता आणि जर तर शिवाय क्रिकेट होत नाही प्रत्येक वेळेला तीच चर्चा होते कारण लॉर्ड्सवर ज्या वेळेला इंडियन टीम खेळत होती त्यावेळेला आपण तेच विचार करत होतो 138 वर जर आउट झाला नसता रोहित शर्मा तर आपण जिंकलो असतो बॉल हवेत आहे यावेळेला थोडासा दूर पडतोय विश्वजित पासून दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू आहे परंतु तो थांबला एक रन मिळेल टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर या सिंगलच्या मदतीने 21 नवाज झाले 21 परत एक वेळा विश्वजित ओ फुलर लेनचा बॉल होता परत विकेट कीपरच्या हातामध्ये साहिलला शांत ठेवलंय आता विश्वजितने आणि याच लेंथवर गोलंदाजी करावी लागेल यॉर्कर तुम्ही वाचू शकता यॉर्करवर तो सटीक यॉर्कर आहे खांदे मजबूत आहेत विश्वजित ठाकूरचे 21 5 बॉलचा खेळ संपलाय 8 धावा या ओव्हरच्या दरम्यान आल्यात लास्ट बॉल शेवटचा बॉलवर देखील कडा प्रहार केलाय समोरच्या बाजूला चांगली फिल्डिंग होते डाऊन दी ग्राउंड बॉल अडवण्यामध्ये यश दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा मिळतील 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ संपला धावा झाल्या 23 सो 2 ओव्हरचा खेळ संपलाय 23 धावा झाल्यात एनएम रायगड प्रेझेंट्स रायगड मान्सून ट्रॉफीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे 11 आणि 12 ऑगस्टला ही क्रिकेटची स्पर्धा मानघरच्या क्रीडांगणावर होणार आहे बॉस यांचं जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावर आणि हा संपूर्ण लॉट्स तुमच्या समोर आहे
11 ऑगस्टचा पहिले ग्रामीण संघ 4 खेळणार आहेत. त्यांच्या दरम्यान 3 सामने खेळवले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तालुका गटामध्ये आपण पाहतोय 8 संघ आहेत, त्याच्यामध्ये 7 सामने खेळवले जाणार आहेत. त्याच्यामुळे जो वेळ तुम्हाला देण्यात आला त्या वेळेवर तुम्हाला इथे उपस्थित राहायचंय मानघरच्या क्रीडांगणावर. 12 तारखेला देखील ग्रामीणचे 4 संघ खेळणार आहेत, 3 सामने तिथे होतील. फायनल डे आहे, त्याच्यामुळे जो वेळ तुम्हाला देण्यात आलाय बरोबर त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथे उपस्थित राहायचंय. ग्रामीण टीम लिस्ट आणि त्याच्याबरोबर ते आयकॉन खेळाडू त्याची लिस्ट आहे. योगेश पवार, ऋतिक पाटील, प्रफुल्ल पाटील, अनिकेत मोकळ, किरण पवार, आकाश पाटील, शुभम पाटील, सूरज पाटील, मयूर वाघमारे, दीपेश माळी, विनीत माळी, अमित नाईक, केतन मात्रे, करण मडवी आणि आशिष मेरुल हे सगळे आयकॉन खेळाडू या ग्रामीण टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयकॉन प्लेयर देखील आहेत ग्रामीण गटामध्ये, त्याच्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. NM रायगड ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय अंगद, मयूर आणि सगळ्याच खेळाडूंच्या माध्यमातून. सो 23 धावा झाल्या. 23 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कौशिक पाटील. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे पक्षी आता हळूहळू घरटेच्या दिशेने वाटचाल करतायत आणि संध्याकाळचं दृश्य नेहमीच विहंगम असतं. ज्यावेळेला सूर्य अस्ताला जातो भगव्या रंगाच्या त्या छटा आपल्याला पाहायला मिळतात आणि आता सीम बॉल ओव्हरला सुरुवात होईल. तिसरं जे षटक आहे, तिसरं आणि चौथं षटक यापैकी कुठलेही षटक तुम्ही सीम बॉल ओव्हरच्या माध्यमातून वापरू शकता आणि ते इथे पाहायला मिळेल आता कौशिक पाटील कडून. समोर आहे सूरज केने. सूरज केनेसाठी हा बॉल थेट चालला विकेट कीपरच्या हातात. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. सूरजने इथे मात्र खेळण्याचाच प्रयत्न केलेला नाहीये. थोडासा हवेत स्विंग पाहायला मिळालाय. हा सीम बॉल. 23 धावा, धावसंख्या स्थिर. सूरज तयार. फुलरलेचा बॉल होता, हेलिकॉप्टर मारला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतायत. बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे केला जाणार नाही कारण साहिलने मागच्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर 2 धावा घेतलेल्या आहेत. एनर्जी बिल्ड करणं, ती मेंटेन करणं, फिटनेस आणि त्यातल्या त्यात तुमची स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या ठरतात. त्यामुळे इथे एकच धाव मिळाली. साहिल असा खेळाडू आहे जो मोठमोठे फटकेच मारतो. धावणं त्याला जास्त पसंत नाहीये क्रिस गेल सारखं. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या कॅपमध्ये बरोबर पंच दाखवलाय. एकच धाव इथेही मिळताना दिसेल. साहिलच्या खात्यात टीमची धावसंख्या 25. 15 बॉलचा खेळ संपला. धावा झाल्यात आतापर्यंत 25. निशांत 11 मरुआई विंदने दादरपाडा असंघ टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रायबादेवी रावे आई भवानी माता साईच्या विरुद्ध त्यांनी या मॅच मध्ये. महत्वाचा सामना आहे. सुपर 16चा शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटचा स्विंग सांगून जाईल. हा बॉल जाईल सडक पे कडक, सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. अनेक खेळाडू भिवंडी परिसरातून चांगलं क्रिकेट खेळून पुढे आलेले आहेत. त्यापैकी हा खेळाडू आहे सूरज केने. हा सूरज दिवसाही चमकतो आणि रात्री तर आणखीन जास्त चमकतो. खतरनाक खेळ त्याने नेहमीच दाखवलाय. बॅटद्वारे असो, फिल्डिंगद्वारे असो, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि नेहमीच शांत स्वभाविक खेळाडू म्हणून त्याच्याकडे सगळेजण पाहतात. कमी बोलतो, बॅट जास्त बोलते, असा खेळाडू आहे सूरज केने भावाळेचा. टीमची धावसंख्या 31. आणि काही खेळाडू पडद्या मागेच असतात, जास्त असे पुढे येत नाही रील्सच्या माध्यमातून असो किंवा सगळ्या गोष्टीत. परंतु हे खेळाडू चर्चेमध्ये असतात. कॉमेंटेटर त्यांना चर्चेमध्ये आणत असतात. हा त्यापैकी खेळाडू आहे जो नेहमीच चांगली कामगिरी करत करत पुढे पुढे जात आलाय, येत आलाय आणि आज ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून तो रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 32-32. शेवटचा बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हरचा. साहिल चौहान. फुल टॉस होता. साहिल चौहानने बेसबॉल हिट मारलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंचांचा इशारा नो बॉल आहे. वेस्ट आय फुल टॉस असल्यामुळे नो +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते 34 आणि आता असेल फ्री हिट.
हिट तर चांगला होता, परंतु फिल्डर निवडला साहिलने. तो थोडा जरी गॅपमध्ये गेला असता तरी धावा आल्या असत्या, परंतु बरोबर फिल्डरच्या हातात मारला. आणि आता असणारा आहे फ्री हिट बॉल. ती खेळण्याची संधी आहे फलंदाज सूरज केनेकडे. टीमची धावसंख्या 34-34. धावसंख्येला आकार येतोय आणि चांगला चालाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंगचा निर्णय घेतला, हा चांगला निर्णय आहे. आणि त्याचमुळे जर तुम्ही 55-60च्या आसपास धावा केल्या तर सगळ्यात मोठा स्कोर होईल. पण तो मागच्याच मॅचमध्ये 58 धावा लिहिले चेस झालेले आहेत. बॉल हवेत आहे, फ्रीडचा बॉल आहे, उंच चाललाय, फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे, सीमारेषा पलीकडे जाईल, फ्री हिटवर फलंदाजी सुपर हिट. सूरज केनेच्या पॅटमधून सिक्सर. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या आहेत निशांत 11 विंदने दादरपाडा. 40ला 1. अनेक एडिटर्स सध्या खूप चांगली कामगिरी करतात, रील्स बनवतात या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि फरीश एडिट्स दापोलीचा एडिटर यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. ते देखील खूप चांगल्या पद्धतीने रील्स बनवत आलेले आहेत. दापोली रत्नागिरी परिसरातून क्रिकेटच्या बाबतीत चांगले रील्स बनवणारे फरीश एडिट्स यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चांगल्या रील्स बनवत राहा, क्रिकेटला प्रमोट करत राहा. क्रिकेटच्या डेव्हलपमेंट आणि प्रमोशनमध्ये तुमचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. आणि रील्स विनरला, बेस्ट रील मेकरला मोबाईल देण्यात येणार आहे स्पर्धेमध्ये, हे विसरून चालणार नाहीये. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आणि अनेक रील मेकर आहेत जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर चांगल्या चांगल्या रील्स क्रिएट केलेल्या आहेत. त्यांचाही गौरव उद्या केला जाणार आहे. त्यांच्यासाठी देखील एक स्मार्टफोन दिला जाणार आहे. फुलरलेनचा बॉल होता, पुढे उडवलाय बॉल. फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे. झेल होण्याची शक्यता आणि एक चांगला झेल टिपलाय. साहिलचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. रोहित गरत आलाय आता फलंदाजीसाठी. आयोजक सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात मुकेश नाईक आणि त्यांच्याच बरोबरने तेजस मात्रे. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या नानोबा क्रीडांगणावर ही स्पर्धा संपन्न करत असताना. हे दुसरं पर्व रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं. आणि त्यातल्या त्यात हे डगआउट्स, खेळाडू डगआउट्स जिथे सगळे खेळाडू निश्चिंत आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. लाईफ एन्जॉय करा क्रिकेटच्या बरोबरीने. एक सगळ्यात मोठा छंद आणि सगळ्यात मोठं व्यसन आहे आपल्या सगळ्याच भारतीयांना, ते मात्र क्रिकेटचं. आणि आता मला असं वाटतं की ऑलमोस्ट 12च्या 12 महिने क्रिकेट खेळलं जाते आणि खेळलं जाईल इथून पुढे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जसा हंगाम सुरू होईल टेनिस बॉलचा दसऱ्यानंतर, त्याही मोठमोठ्या स्पर्धा येतील. बॅक टू द बॉलर, चांगला प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. रोहित गरतलाही शांत ठेवले पहिल्या बॉलवर विश्वजित ठाकूरने. हीच खासियत आहे विश्वजित ठाकूरची. वेग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटरला जास्त रूम देत नाही, जागा देत नाही, तो बाहेर टाकतो बॉल. रोहित गरत 7 बाईक त्याने जिंकलेल्या आहेत आणि उरण तालुक्यात सगळ्यात जास्त बाईक जिंकणारा खेळाडू तोच आहे. आणि नावच रोहित आहे ना शेवटी. सुपरहिट बॅटिंगसाठी तर तो जाणला जातो. धावा झालेल्या आहेत या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 42-42. अजूनही 9 बॉलचा काही शिल्लक आहे. धावा झाल्यात 42. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना इथे फक्त एकेरीच धाव मिळताना दिसेल. या एकेरी धावेने काहीच फरक पडणार नाहीये गोलंदाजी करत असताना. गोलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजेच रायबादेवी रावे, आई भवानी माता साईला.
कारण सध्या ते वरचढ होत चाललेत. तुम्हाला 50च्या वर धावा करणं गरजेचं आहे या महत्वाच्या मॅचमध्ये. प्रत्येक षटकाराला पारितोषिक. आकाश आत्माराम घरत धाकटी जोई यांच्याकडून 500 रुपयाचं. समोर मारला फटका, फिल्डर आहे. आणखीन एक विकेट. 43 या आकड्यावर तिसरा गडी गारत रोहित घरत. बॅक टू द पॅव्हिलियन. विश्वजित ठाकूर हा तोच कलाकार आहे जो विकेट्स घेतो. अनेक फलंदाजांना शिकार करतो आपल्या गोलंदाजीवर आणि त्याने परत एक वेळा ती शिकार केली आहे फलंदाजाची. रोहित आउट झालाय. अपोजिट टीम मध्ये त्याचा गुरु खेळतोय समर्थ कडू वैश्वीचा. परंतु त्याच टीमच्या विरुद्ध सध्या तरी चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळते विश्वजित ठाकूरची. धावा झाल्या 43. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय गीतेश जोशी, विंदने गावचा खेळाडू. आणि अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये इथून जर तुम्ही 12-15 धावा केल्या तर मी म्हणेन संध्याकाळच्या सत्रामध्ये फायटिंग स्कोर आहे. साहिल चव्हाण ज्याची मी मगाशी चर्चा करत होतो समर्थ कडूने त्याला बॅट देखील गिफ्ट केली होती ज्यावेळेला त्याने त्या धावा चेस केल्या होत्या. स्वतः ज्या बॅटने तो खेळायचा ती बॅट त्याला गिफ्ट दिली होती. त्यामुळे हे जे बॉन्डिंग आहे ना हे याच प्रीमियर लीगच्या माध्यमातून बनत असतं प्रत्येक खेळाडूंच्या दरम्यान. आणि तो एकात्मतेचा संदेश क्रिकेटच्या माध्यमातून दिला जातो. प्रत्येक गाव एकत्र येतं, तालुके एकत्र येतात आणि मग जिल्हा. आणि त्या जिल्ह्याचं नाव प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र राज्यात पसरतं. आणि तशी ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना धावा झाल्या 43-43. चला जास्त वेळ घेऊ नका कारण अजून एक डाव आहे. या ओव्हरमध्ये 1 बॉल आणि 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या डावाच्या दरम्यान. 43 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचा बॉल गीतेश जोशी खेळण्यासाठी तयार. शेवटचा बॉल फुल टॉस होता, समोर मारलाय. लॉंग ऑनला फिल्डर थोडासा वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. टीमची धावसंख्या 45. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 45. टीम निशांत 11 मरुआई विंदने दादरपडा. सो 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 45. 3 फलंदाज बाद. शेवटचा षटक. शेवटच्या षटकाची सुरुवात झाली आहे. सगळ्यात लांबवरचा षटकार. कडक काटाकीर बेधडक नाथखुळा षटकार. सहा धावा आल्यात. पहिल्याच बॉलवर अर्धशतक पूर्ण झाले टीमचं. धावा झाल्यात 51. हीच तर खासियत आहे. मी म्हटलं होतं ना हा जो खेळाडू आहे जास्त पडद्यावर येत नाही परंतु हा खेळाडू लय मोठा खेळाडू आहे आणि लय भारी षटकार मारतो. ज्याला बॅटिंगसाठी येतो सूरज केने. मी हेही म्हटलं होतं की हा खेळाडू दुपारी चमकतो, सकाळी चमकतो आणि रात्री आणखीन जास्त चमकतो. सूरज केने. 51 धावा झाल्यात.
धावा झाल्या 51, 51 धावा स्कोर बोर्डवर. पाचवं षटक सुरू असताना सूरज केनेच्या पॅटमधून पहिल्याच बॉलवर सिक्सर. सिल्वर स्टार मध्ये देखील खेळतो. हेलिकॉप्टर ड्राईव्ह मारला, डिग आउट केला, डीप मध्ये लॉंग ऑन आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आणि सूरजने थांबवलं त्या बॅटरला. कारण आपण बहुतांश वेळेला पाहतो की कधी कधी ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंसाठी विकेट सॅक्रिफाईस केली जाते, परंतु सूरज असा खेळाडू आहे तो त्याच्या बरोबरच्या खेळाडूंना घेऊन चालतो. ठीक आहे, त्याला माहिती आहे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ओ स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. बॉलिंग टीम बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट म्हणजे योग्य बॉल आहे. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 52, 52 आणि आता गीतेश जोशी शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पाहूया इथे जर 10 धावा आल्या तर नक्कीच हा सामना चांगला रंगेल. 60च्या आसपासचं टार्गेट. मी ज्या गोष्टीची चर्चा करत होतो 43 झाल्या होत्या तेव्हाच मी म्हटलं होतं 55-60च्या दरम्यान जर धावा केल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हुक शॉट मारायचा होता, कमी गतीने टाकलाय परंतु जास्त उंची घेतली. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या आता वाईड बॉलसह 53. ऑफ कटर बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर परंतु उंची जास्त होती. आयुष कोळी कमबॅक करावा लागेल आयुषला. 8 धावा त्याने फक्त 2 बॉलमध्ये खर्च केलेले आहेत. धावा खर्च करणारा एटीएम आपल्याला बनायचं नाहीये सध्या तरी. 53 डेथ ओव्हर. हा बॉल चांगल्या टप्प्यावर आहे, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. लेग बायचा, कारण उंची जास्त होती या बॉलवर आणि या लेग बायच्या द्वारे टीमची धावसंख्या आता 53, 53. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. 53 धावा फलकावर लागल्यात. 54 धावा दिल्यात. माफ करा, 1 रन ऍड होते लेग बायच्या स्वरूपात. चोपन्न धावा, 3 फलंदाज बाद. कमी गतीने टाकलेला बॉल स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की सूरज आता इथे करताना दिसेल. दुसरी धाव इथे कंप्लीट होईल देखील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या अब तक 56. 56 धावा फलकावर लागल्यात. 60ची चर्चा होतीच. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आयुष कोळी पुढचे 2 बॉल कशा पद्धतीने टाकतोय. समोर सूरज आहे. सूरजने आतापर्यंत 12 बॉलमध्ये पाहता पाहता 31 धावा त्याने कधी केल्या कोणाला समजलेलं नाहीये. 31 फक्त 12 बॉलमध्ये केलेले आहेत. सूरज तयार. पायातला बॉल आणि इथे मात्र ऑन साइडला फ्लिक केला आणि तिथे अप्रतिम कॅच. यज्ञेशच्या माध्यमातून हा एक झेल टिपण्यात आला आणि फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल होता ऑन साइडला. काय फ्लिक दाखवला होता. मनगडातली ताकद झोकली होती परंतु तिथे यज्ञेश होता आणि ते क्षेत्र मी मगाशी देखील म्हटलंय की ते खेळाडू घसरतात परंतु यज्ञेशने शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि एक स्लिप होत असताना एक चांगला झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द इव्हिनिंग. संध्याकाळच्या सत्रातला सर्वोत्तम झेल. धावा झाल्या 56, 56. 4 फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक. या डावातला नवीन फलंदाज